मित्रांनो, आपण पालघरवरून गोव्यासाठी निघालेले होतो 6 तारखेला. आजची तारीख आहे 10 डिसेंबर. आपण 3-4 दिवस रत्नागिरी जिल्ह्यामध्ये जे काही पर्यटन स्थळं होती, समुद्र किनारे होते, निसर्ग सौंदर्य होते, ते बघितलं आणि व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला दाखवलं. त्यानंतर आपण आज सकाळी निघालेले होतो गोव्याच्या दिशेने आणि आता आपण पोहोचलेले आहोत सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये. दुपारचे 2 वाजलेले आहेत आणि आपण हायवेच्या बाजूला थांबलेले आहोत. तुम्ही मागे बघत आहात, हा हायवे मुंबई गोवा हायवे आहे. इथून गोवा आता जवळ आहे, 100-1 किलोमीटर गोवा आहे. पण दुपार झालेली आहे आणि आपल्याला लागलेली आहे मरणाची भूक, म्हणजे खूप भूक लागलेली आहे. सो आपण गाडी नॉन स्टॉप 120 किलोमीटर चालवली. त्यामुळे गाडीला थोडासा आराम देतोय, थोडीशी थंडी व्हावी यासाठी. आणि इथे आपला लगेज पूर्ण उतरवलेला आहे आणि आता खाण्यासाठी आपण मॅगी बनवणार आहोत. आपण छोटासा मिनी गॅस आणि स्टोव वगैरे, छोटी छोटी टोपं वगैरे घेऊन आलेले आहोत. सो चला आता बनवणार आहोत मॅगी. आणि मॅगी बनवणार आहे, आपल्यासोबत आलेला आहे तो देवीदास. तो देवीदास आपल्याला मॅगी बनवून देणार आहे, खावणार आहे. सो मॅगी कशी बनवतो आणि मॅगी कशी लागते ते तुम्हाला या व्हिडिओमध्ये मी दाखवतो. आणि आता आम्ही आहोत निसर्गाच्या सानिध्यात. हा पूर्ण जंगल तुम्ही मागे बघू शकता आणि मोकळी जागा आहेत, मोठी झाडं नाही, छोटी छोटी झाडं आहेत या ठिकाणी सर्व. आणि या कुंभाचं झाड आहे, या कुंभाच्या झाडाखाली आम्ही थांबलेले आहोत. छान थंडगार वारा येतोय, दमट आहे, दुपार झालेली आहे तरी सुद्धा जास्त गरम होत नाही. तुम्ही तिकडे बघत असाल तर भरपूर असे नारळाची आणि सुपारीची झाडं दिसत आहेत. सो चला आता मॅगी बनवून घेऊया. ही गाडी आहे आणि इथे आपलं सामान काढलेलं आहे. आपण काय बनवणार आहोत? आपण मॅगी बनवणार आहे. मॅगी आणि एकदम फास्ट फूड आहे, म्हणजे फटाफट होतं, 2 मिनिटाचं काम आहे बस. ह्याच्यामध्ये मॅगी ठेवलेली आहे आणि थोडीशी ती भिजत ठेवलेली आहे, म्हणजे लवकर काम व्हायला पाहिजे यासाठी. चला आता इस्टोला गॅस लावूया आणि गॅस पेटवू. आणि इकडे आपल्याकडे आहे मॅगी मधला मसाला आणि हा छोटासा टोप. का स्टोव रेडी झाला? हा झालाय स्टोव रेडी. बघा हा बॉटल लावलाय गॅसचा छोटासा आणि हा आहे स्टोव. तर चला बनवू फटाफट, याला चालू करून घेऊ. आणि स्लो कर, वारा आहे त्यामुळे हवा चालते ना थोडी, त्यामुळे थोडस हे होतंय. बघा आपण मॅगी बनवणार आहोत. पूर्ण मॅगी टाकून घेऊ आधी, कारण आपल्याकडे छोटंसं टोप आहे. आणि 2 मॅगीचे पाकिट आपण बनवणार आहोत, कारण दोघे आहोत आपण, तर दोघांनाही लागणार आहे. बघा पूर्ण भरलाय टोप. आता चांगले असे बनेल 2 मिनिटात. आता मसाला टाकावा लागेल. तर बघा मी थोडस, आपल्याला हवाच थांबवायची आहे, म्हणजे आपला स्टोकच्या बचत होईल असं. त्याच्यामुळे बघा आता थोडस कमी झालं म्हणजे लवकर होऊन जाईल आपला. गॅस संपायला नको म्हणून आपण आडोशाला हेल्मेट आणि बॉटल बिटल सर्व ठेवलेले आहे, काही आपल्याकडे होतं. आणि या टोपामध्ये आपली मॅगी शिजते. होईल, आधी शिजू देऊ, नंतर त्याच्यामध्ये मसाला टाकून घेऊ. या आधी तू कधी रायडिंगला गेलेला का, लॉंग ड्राईव्हला? नाही, मी कधी पण नाही गेलो, म्हणजे जीवनामध्ये एकदा पण आहे. ही माझी पहिली बाईक रायडिंग. हा, बाईक रायडिंग आहे. आणि तुला म्हणजे आता आपण 3-4 दिवस राहिलो, 4 दिवसामध्ये काय अनुभव आला फिरून? 4 दिवसामध्ये मला एवढा अनुभव आला ना तुमच्या सोबत फिरून, मी ते सांगू नाही शकत. जेणेकरून तुम्ही व्हिडिओ बघा, तुम्हाला समजेल की जो आमचा अनुभव व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला दाखवतो ना, तोच त्याच्यापेक्षा जास्त अनुभव आपण फिरतो ना तो आपल्याला येतो. बरोबर.
या भागातले रस्ते तुला कसे वाटले? रस्ते तर एकदम सांगू नका, मक्खन मक्खन जसे आहेत. म्हणजे एकदा गाडीच्या ऍक्सिलेटर फिरवला की ती रपारप जाते बस, कुठं पण खड्डा नाही. आणि आता आपण कुठे चाललो? आता गोव्याला चाललो, पण गोव्याच्या आधी थोडस सिंधुदुर्ग, हा जे एक मित्र आहे ना तिथे थांबायचे आहे, सावंतवाडीला. सावंतवाडीला जायचंय आपल्याला. मग तिथून थोडस जवळ आहे आपला गोवा. आपण निघालेले आहोत गोव्याच्या दिशेने. आता पोहोचलेले आहोत सिंधुदुर्ग या जिल्ह्यामध्ये आपण पोहोचलोय आणि एका झाडाच्या सावलीमध्ये थांबलेले आहोत. आपला मित्र मॅगी बनवतोय. दुपारची 2 वाजलेले आहेत. सकाळी फक्त नाश्ता करून निघालेलो होतो, त्यामुळे भुकाही लागलेल्या आहेत. सो पटापट मॅगी बनवूया आणि खाऊया, आराम करूया आणि मग पुढच्या दिशेने सावंतवाडीपर्यंत जाऊया. मॅगी झाली तयार, थोडीशी शिजून गेली. आपल्याला मसाला टाकायचा आहे त्याच्यामध्ये. आपली मॅगी कशी बनते ती तुम्ही बघून घ्या. तर याच्यामध्ये आपण मॅगी शिजवलेली आहे, मॅगी झालेली आहे तयार. आता मॅगी मधला मसाला आपण टाकूया पटापट. मसाला टाकून घेतलेला आहे. आता आपण थोडस याच्यामध्ये फिरवून घेऊ, जेणेकरून मिक्स होईल आणि चांगलासा स्वाद लागेल. फिरव पटापट, सगळीकडे गेला पाहिजे. बघा आपली मॅगी तयार होते. मॅगी मध्ये मसाला टाकून एकदम तयार झालाय. आता थोडस म्हणजे ठेवू, जेणेकरून शिजून जाईल आणि मग दाखवता अजून. बघा आमची मॅगी झालेली आहे रेडी. आता आपण घेऊया आणि खाऊया. लागलेली आहे कशी लागेल ते तुम्हाला जोरदार सांगतोय. भूक. मॅगी कशी लागेल ना ते तुम्हाला आता टेस्ट करून सांगतो. मित्रांनो आपण मॅगी खायला बसलेलो आहोत. बघा ही आपली मॅगी रेडी झालेली आहे. सो देवीदास, मॅगी कशी लागते खाऊन ना? चव सांग. एक नंबर लागते मॅगी खायला. आपण गोव्याच्या आसपास आलो बघा. आणि सिंधुदुर्गला येऊन आम्ही मॅगी बनवली आणि मॅगी खातोय. आणि रायडिंग करत असताना गाडी चालवून खूप भूक लागते, त्यामुळे आम्ही सर्व वस्तू लागणारे सामान घेऊन आलेलो होतो आणि आपल्याकडे मॅगी होती, ती मॅगी बनवली आणि आता खायला बसलेले आहोत. खाऊया आणि तुम्हाला सांगतो मी कशी आहे. वाव, अशा थकवामध्ये बसून मॅगी खायची, निसर्गात बसून थंड हवेत बसून खाण्याची मजाच खूप आगली ना वेगळी आहे.